साताऱ्यातील 10 महिला पर्यटक नेपाळमध्ये अडकलेल्या आहेत। सर्व महिला पोखरा इथल्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत। पूरस्थितीमुळे नेपाळमधील पर्यटन थांबवलेलं आहे। सर्व महिला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संपर्कात आहेत। नेपाळमध्ये महापूर आला आणि या महापुरामुळे मोठा अनर्थ घडलेला आहे। 160हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान साताऱ्यातील 10 महिला पर्यटक सुद्धा तिथे अडकल्याची माहिती मिळते। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। तुषार, साताऱ्यातल्या महिला तिथे अडकलेल्या आहेत, काय नेमकं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? आपल्याला माहिती आहे की नेपाळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि खरं तर खूप गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि खरं तर आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील देखील अनेक पर्यटक या भागात पर्यटनासाठी गेलेले आहेत। साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील जवळजवळ 10 महिला या पर्यटनासाठी या नेपाळमध्ये गेल्या होत्या। खरं तर त्या ठिकाणी त्या आता अडकून पडल्यात। पोखरा म्हणून जे गाव आहे, खरं तर ज्या ठिकाणी ह्या महापुराचा फटका नेपाळला बसलाय त्याच्यापासून त्या लांब आहेत। पोखरा म्हणून गाव आहे, 350 किलोमीटर अलीकडे आहेत, त्यामुळे त्या सुरक्षित असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। खरं तर मी त्या महिलांमधल्या ज्या मुख्य महिला आहेत मेघा चोरगे यांच्याशी सुद्धा बोललो। त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही सुरक्षित आहोत, आमच्या घरच्यांना देखील आम्ही तशी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन सातारा विभाग जे आहे, त्याचबरोबर पालकमंत्री कार्यालय यांच्याकडून देखील ह्या सर्व महिलांना संपर्क झालेला आहे। या सर्व महिला सुखरूप असल्याची माहिती त्यांनी आपल्याला माध्यमांना दिलेली आहे। त्याचबरोबर जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणा दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे पुढचं पर्यटन आहे ते करणार होते ते आता त्यांनी थांबवलेलं आहे, कारण खूप गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। सर्व नेटवर्क कोलॅप्स झालेलं आहे, बऱ्यापैकी काही ठिकाणी विजेचे खांब उरमळून पडलेले आहेत। त्यामुळं एकूण सगळा धोका पाहता या ठिकाणी आता पर्यटन थांबवावं लागलेलं आहे। पण या सर्व ज्या महिला आहेत, 10 महिला ज्या महाबळेश्वर तालुक्यातल्या आहेत, या सर्व महिलांना सुखरूप आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं आता हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। नेमकं या महिला ना कसं आणता येईल, कशा पद्धतीनं लवकरात लवकर भारतात आणता येईल किंवा गावी कसं आणता येईल, यासाठी आता प्रयत्न आपल्याला प्रशासनाच्या वतीनं करताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।